दिलीप मोरे यांची भारतीय दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड। आज शिराळा येथे झालेल्या भारतीय दलित महासंघाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत दिलीप मोरे यांची सर्वानुमते पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। दिलीप मोरे हे गेली कित्येक वर्षांपासून भारतीय दलित महासंघाचा सांगली जिल्हा अध्यक्षपदी काम करत होते। त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष कार्यकाळात शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले। त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक मोर्चे, आंदोलने उभारली, तसेच संघटनेचे ध्येय धोरण घराघरात पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे। त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करत राज्य निवड समितीच्या वतीने त्यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड केली। यावेळी भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत कांबळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विनोद आढाव, शिराळा तालुका अध्यक्ष दयानंद शिवजातक, वळवा तालुका अध्यक्षपदी पिराजी थोरवडे, संतोष मोरे, अमोल मारी, सुनील घोलप, अनिकेत कांबळे यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या या नियुक्तीबद्दल इस्लामपूर आणि वाळवा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।